गोष्ट आहे जयश्री पाटील ते सप्टेंबर 2025, मराठा आरक्षण, संविधान आणि राजकीय डावपेच. गावकऱ्यांचा चौपाल नेहमीच चर्चा परिषदेसाठी प्रसिद्ध होता. पण आजचा विषय काही वेगळाच होता. आरक्षण या एका शब्दाने संपूर्ण गाव तापलेले. एकीकडे मराठा समाजातील तरुणांना आशा वाटत होती, तर दुसरीकडे ओबीसी समाजातील लोक चिंतेत पडले होते. प्रश्न होता, संविधान काय सांगते आणि शासन काय करते? रामू काका, अनुभवी शेतकरी, हातातला हुक्का खाली ठेवून म्हणाले, अरे, या सरकारनी 2 सप्टेंबर 2025ला कुठला तरी नवा आदेश काढलाय म्हणे. कुणबी मराठा, मराठा कुणबी यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार म्हणे. हे खरं आहे का? कायदेशीर आहे का? तेवढ्यात गावातले भाऊसाहेब, मराठा समाजातील तरुण भावनिक होत म्हणाले, काका, आमची मुलं मागे पडलीयत, नोकऱ्या नाहीत, शिक्षण महाग झालंय, आरक्षणाशिवाय आम्हाला संधीच नाही, म्हणूनच आम्ही रस्त्यावर उतरलो. पण हे परिपत्रक खरंच आमचं जीवन बदलून टाकेल का? गावातील शाळेतले शिक्षक, जे कायद्याचं ज्ञान ठेवत पुढे आले, त्यांनी सर्वांना शांत केलं आणि सांगितलं की ऐका, संविधानाचा अभ्यास न करता आपण सगळे गोंधळतो. अनुच्छेद 15(4) आणि 16(4) हे राज्याला मागासवर्गीयांसाठी योजना राबवण्याचा अधिकार देतात. पण कोण मागास आहे हे ठरवण्याचा अधिकार त्यात नाही. त्यासाठी वेगळ्या तरतुदी आहेत. अनुच्छेद 340 राष्ट्रपती आयोग नेमतात. अनुच्छेद 342 राष्ट्रपतींच्या अधिसूचनेने SEBC यादी ठरते. अनुच्छेद 342(3) 105व्या दुरुस्तीने राज्य विधिमंडळाला त्यांच्या राज्यापुरती यादी ठरवण्याचा अधिकार आहे, पण तो कायद्यानेच. म्हणून शासनाचे परिपत्रक म्हणजे केवळ प्रशासनाचा आदेश, त्याला संविधानाचा आधार नाही. शिक्षकांनी पुढे सर्वांना आठवण करून दिली. 2018 मध्ये महाराष्ट्राने मराठा समाजासाठी आरक्षणाचा कायदा केला, पण डॉक्टर जयश्री पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 2021 मध्ये निकाल लागला. न्यायालयाने सांगितलं, 1. मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास नाही. 2. राज्य सरकारांना स्वतंत्र SEBC यादी करण्याचा अधिकार नाही. 3. आरक्षणाची मर्यादा 50% जास्त देता येणार नाही. 4. विद्यमान यादी 142चा वापर करून तात्पुरती वैध ठरवली, पण ती मूळतः असंवैधानिक असल्याचं जाहीर केलं. याचा अर्थ मराठा समाजाला आरक्षण देणं हा संविधानात